नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या मागे आपल्याला ही विलायती चिंच दिसत असेल. शेताच्या बांधावर जंगलामध्ये ही विलायती चिंच सापडत असते. याला इंग्लिश मध्ये मद्रास थॉर्न असं म्हटलं जातं. यामध्ये जर आपण बघितलं तर पोषण मूल्य यामध्ये विटॅमिन सी आहे, विटॅमिन बी आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट सापडत असतात. तर ह्याच विलायती चिंचेचे औषधी गुणधर्म आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही जर आपण बघितली तर जिलेबीची जो आकार असतो त्या जिलेबीच्या आकारासारखी ही अशी राऊंडेड असते आणि ही चवीला गोड आणि थोडी आंबट असते. आणि ह्याच जी विलायती चिंच आहे तिचेच औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला औषधी गुणधर्म हा आहे की आपलं पचन सुधारण्यासाठी ही चिंच उपयोगी ठरणार आहे. यामध्ये हाय फायबर असतात आणि हे हाय फायबर आपलं पचन सुधारण्यामध्ये उपयोगी ठरत असतात. त्यानंतर दुसरं आहे की आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर यामध्ये हाय फायबर असतात आणि एक नॅचरल जे लॅक्झेटिव्ह असतात तर ते नॅचरल लॅक्झेटिव्ह देखील यामध्ये असतात. त्यामुळे आपलं पोट साफ होण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास उपयोगी ठरत असतात. यामध्ये हाय फायबर आहेत आणि जे आपलं फॅट घटवण्यामध्ये जो घटक असतो तर तो ह्यामध्ये असतो. त्यामुळेच आपल्याला वजन कमी करायचं असेल तर याचं आपण सेवन केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. आपलं हृदय निरोगी राहण्यासाठी देखील हे विलायती चिंच उपयोगी ठरणार आहे. यामध्ये हाय पोटॅशियम असतात आणि हे हाय पोटॅशियमच आपलं जे हृदयाचं आरोग्य आहे ते सुधारत असतात. त्यानंतर आपलं गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ही चिंच उपयोगी ठरणार आहे. कारण यामध्ये हाय पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे. हे दोन्ही घटक आपलं जे गुड कोलेस्टेरॉल आहे ते वाढवतं आणि बॅड कोलेस्टेरॉल आहे ते कमी करत असतं. त्यामुळे ही विलायती चिंच आपल्याला नक्कीच कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आपल्याला मधुमेह असेल तर मधुमेह कंट्रोल ठेवण्यामध्ये सुद्धा यामध्ये इन्सुलिन स्पाइक रोखण्याचे काही गुणधर्म आहेत जे आपलं मधुमेह कंट्रोल ठेवण्यामध्ये उपयोगी ठरत असतात. यामध्ये विटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये उपयोगी ठरणार आहे. त्वचेवरचे अनेक विकार असतील, चेहऱ्यावर पिंपल्स असतील, डोळ्याखाली काळे डाग आलेले असतील तर ते सगळं घालवण्यासाठी, त्वचा ग्लोविंग बनवण्यासाठी, तरुण बनवण्यासाठी ह्या चिंचेचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. आता ऊन वाढत चाललंय. उन्हामध्ये आपली शरीरामध्ये उष्णता वाढत असते. ती उष्णता कमी करण्यासाठी आणि आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम ही विलायती चिंच करणार आहे. त्यामुळे आपल्याला जर उष्णतेचा त्रास होत असेल तर ह्या चिंचेचं सेवन आपण नक्की केलं पाहिजे. आपल्याला कावीळ झालेलं असेल किंवा मग लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यासाठी देखील ही चिंच उपयोगी ठरणार आहे. तर हे होते ह्या विलायती चिंचेचे औषधी गुणधर्म. तर याचं जर आपण सेवन करायचं ठरलं तर याचं आपण चटणीच्या स्वरूपात आपण सेवन करू शकतो किंवा रॉ याचा जो काही वरचा गर आहे तो वरची साल का याचं जी काही वरची साल आहे ती काढून मधला जो व्हाईट गर आहे त्याचं सेवन करू शकतो. पाण्यामध्ये भिजवून त्याचा काढा बनवून आपण सेवन करू शकतो. याचं सरबत बनवून आपण सेवन करू शकतो. याची चटणी बनवून आपण सेवन करू शकतो. इत्यादी मार्फत आपण ह्या विलायती चिंचेचं सेवन करू शकतो. तर ही होती ह्या विलायती चिंचेची औषधी गुणधर्माविषयीची माहिती. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.